चला हो चालू. हो हो नमस्कार, मी बाबाराव मस्की. आज मी राजुऱ्यामध्ये आलो आहे. आज बजारचा दिवस आहे. राजुऱ्यामध्ये येऊन मी आमदारकीचा प्रचार करून राहिलो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बाबाराव मस्की आमदारला उभा राहणार आहोत. तत्पूर्वी मी संपूर्ण राजुरा क्षेत्रातील कोरपणा क्षेत्रातील गडचांदूर क्षेत्रातील ज्योती क्षेत्रातील गोंडपिंपरी क्षेत्रातील संपूर्ण मुस्लिम भाऊ लोकांना मी एक मेसेज द्यायचा आहे का मुस्लिम लोकांना आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये आरक्षण मिळालं नाही. ज्याप्रमाणे तेलंगणामध्ये 60% आरक्षण, कर्नाटकमध्ये 12% आरक्षण ह्या मुस्लिम धर्माला दिले जाते, परंतु आमच्या महाराष्ट्रामध्ये मुस्लिम लोकांना आरक्षण हा दिला जात नाही. इथे कुठे भेदभाव केला जात आहे असं वाटतं आम्हाला. परंतु जर मी या ठिकाणी अगर आमदार बनलो, राजुरा क्षेत्राचा मी आमदार बनलो, या मुस्लिम लोकांनी सगळ्या लोकांनी मला आमदार केलं, तर मी येणाऱ्या दिवसात विदर्भ राज्याचा मुख्यमंत्री बनतो. म्हणजे आता आमदार झाल्यानंतर मला विदर्भ राज्याचा आंदोलन करायचं आहे. विदर्भ राज्याचं आंदोलन केला मी तर विदर्भाचा मुख्यमंत्री 100% बनणार आहोत. जर विदर्भाचा मुख्यमंत्री बनलो तर संपूर्ण मुस्लिम लोकांच्या बंधू लोकांना विदर्भातील संपूर्ण आज 40 लाख लोक मुस्लिम बांधव आहे. 40-50 लाखच्या जवळपास मुस्लिम लोक आहे. त्या सर्व मुस्लिम लोकांना मी तेलंगणासारखा की कर्नाटकसारखा मी त्यांना आरक्षण देणार आहोत. त्यांना मी 60% आरक्षण मी माझ्या स्वतः मर्जीनं मी शपथ टाकली त्या दिवशी ताजुद्दीन बाबाच्या दर्ग्यामध्ये त्या मुस्लिम बांधवांना मी 60% मुस्लिम आरक्षण देणार आहोत. त्यांना नोकरीमध्ये, त्यांना कामधंद्यामध्ये सगळ्यात जो बी आरक्षणचा जिथं फायदा राहील त्या ठिकाणी त्यांना 60% आरक्षणचा फायदा मिळणार आहे. तरी संपूर्ण मुस्लिम लोकांनी यावेळी बाबा मस्कीला आमदार करावं ही विनंती. जय विदर्भ, जय विदर्भ.